चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. या सेशन मध्ये आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 जी 6 जुलैला होणार आहे. तर या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जॉग्राफीचा विषय आपला. या जॉग्राफी विषयामध्ये आपल्याला जे 15 क्वेश्चन्स आहेत, हे 15 क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जातात, कोणते टॉपिक्स आहेत जे टॉपिक्स तुम्हाला रिपीटेडली विचारले जातात आणि असे कोणते सेक्शन्स आहेत जे विचारले जात नाहीत. जर आपण गेल्या 4-5 वर्षांचा ट्रेंड पाहिला तर भूगोल विषयाचा सिलेबसचा पाहिला तर खूप वास्ट आहे, खूप मोठा सिलेबस आहे. मग या सिलेबस मधून प्रिलिम्सला कोणते टॉपिक येत आहेत, बरोबर, आपण काय फक्त अंदाज सांगणार नाहीये. गेल्या 5 वर्षामध्ये कोणते टॉपिक रिपीटेडली आलेले आहेत हे टॉपिक सांगणार आहोत आणि ते भविष्यातही येऊ शकतात. कारण जर सलग 5 वर्ष आला असेल तर 6व्या वर्षी येऊ शकतो असं आपण कन्सिडर करू शकतो, बरोबर. तर हा काही फक्त अंदाज नाहीये, अनालिसिस आहे आणि आपण डिस्कस करूया असे कोणते टॉपिक्स आहेत आणि हे पण सांगेल की कोणते येतच नाहीयेत आणि कोणते प्रिलिम्सला येत आहेत. बाकी सुरुवात करूया सेशनला. सुरुवातीला काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे आपल्या बॅचेस बद्दल. जर तुम्ही 2025 नवीन पॅटर्न नुसार तयारी करत असाल तर या नवीन पॅटर्न नुसार आपण यशोदय बॅच सुरू केलेली आहे. यशोदय बॅच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार आपली बॅच आहे. या बॅच मध्ये लेक्चर्स सोबत नोट्स, मॉक टेस्ट, व्हिडिओ कोर्सेस, लाईव्ह क्लासेस या सर्व गोष्टी आहेत. पण दोन महत्वाच्या गोष्टी यामध्ये एक्स्ट्रा आहेत. एक म्हणजे पुस्तके तुम्हाला घरपोच पाठवली जातात या बॅच मध्ये आणि मेंटरशिप प्रोग्राम तुम्हाला या बॅच मध्ये अवेलेबल आहे. जर तुम्हाला एनरोल करायचं असेल आणि मॅक्सिमम डिस्काउंट या बॅच मध्ये मिळवायचं असेल तर तुम्ही आपला कोड यूज करा कॅपिटल मध्ये आणि तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट या बॅच वरती मिळून जाईल. यासोबत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 करता एक क्रॅश कोर्स आपण सुरू केलाय. या क्रॅश कोर्स मध्ये तुम्हाला एनरोल करायचं असेल आणि पुढच्या 40 दिवसामध्ये जे काही आपली तयारी आहे किंवा राज्यसेवा प्रिलिमच्या दृष्टीने जे महत्वाचे टॉपिक्स आहेत हे टॉपिक कव्हर करायचे असतील तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. आपला कोड यूज करा. आपल्या क्रॅश कोर्स वरती तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट आपल्या कोड वरती मिळून जाईल. यासोबत कंबाईनचा क्रॅश कोर्स या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही कंबाईनच्या क्रॅश कोर्स मध्ये एनरोल करू शकता. टेलिग्रामला अजूनही जॉईन नसाल तर टेलिग्रामला जॉईन करा आणि सर टेक्स्टबुक सर्च करा. तुम्हाला टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी मिळून जाईल. आता सुरुवात करूया. जास्त वेळ सुरुवातीला तुमचा घेणार नाहीये, डायरेक्ट मुद्द्याला सुरुवात करूया. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 6 जुलै, बरोबर. तर पहिल्यांदा एक्झाम 28 एप्रिलला होणार होती, नंतर ती 6 जुलैला आता नवीन डेट आपल्याकडे आलेली आहे. तर या एक्झाम मध्ये आपल्याला वेगवेगळे जे विषय आहेत, जवळपास 6 विषय आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये भूगोल आहे, इतिहास आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, सायन्स आहे आणि करंट अफेअर आहे, बरोबर. तर या विषयांमध्ये काही विषय आहेत ज्याला वेटेज 20 क्वेश्चन्सचा आहे, काही विषय असे आहेत ज्यांना 15 क्वेश्चन्स आहेत. राज्यसेवेच्या प्रिलिम्स मध्ये खूप कमी वेटेज किंवा खूप जास्त वेटेज असं काही जास्त फरक नाहीये. फक्त सायन्स एक असा विषय आहे ज्याला प्रॉपर 20 क्वेश्चन्स आहेत आणि दुसरा म्हणजे भूगोल. आता भूगोलाला जरी 15 क्वेश्चन्स असतील तरी 5 क्वेश्चन्स तुम्हाला एन्व्हायरमेंटचे आहेत. तरी आपण भूगोल आणि पर्यावरण जर पाहिलं तर इथेही तुम्हाला 20 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे आपण म्हणतो की सायन्स हा राज्यसेवेसाठी खूप जास्त महत्वाचा आहे. तो तर आहेच, बरोबर. 20 क्वेश्चन्स फक्त सायन्स वरती आहेत. फिजिक्स असेल 6 क्वेश्चन्स, केमिस्ट्री 6 आणि जे 8 क्वेश्चन्स आहेत आपले हे बायोवरती असतात, बरोबर. पण भूगोलामध्ये आपल्याला 15 क्वेश्चन भूगोलाचे 5 क्वेश्चन्स आहेत ते एन्व्हायरमेंटचे, असे 20 क्वेश्चन इथेही पाहायला मिळतात. आणि जर आता विषय तसे कम्पेअर होत नाहीत, पण जस्ट मी तुम्हाला एक सांगतो की बऱ्याच मेजॉरिटी विद्यार्थ्यांना एका साईडला भूगोल विषय असेल, दुसऱ्या साईडला सायन्स असेल, तर स्कोर भूगोल आणि पर्यावरणामध्ये करणं थोडं सोपं जातं, ना की सायन्समध्ये. सायन्समध्ये जर बॅकग्राऊंड असेल, खूप जास्त इंटरेस्ट असेल किंवा अगोदर खूप प्रॅक्टिस केली असेल, रिव्हिजन केली असेल तर स्कोर येतो. 20 पैकी 15 क्वेश्चन जर आले तर तो वन ऑफ द बेस्ट स्कोर आपण सायन्समध्ये मानू शकतो. पण ना भूगोल आणि पर्यावरण तसं नाहीये. भूगोल आणि पर्यावरणामध्ये सर्वसाधारण विद्यार्थी कोणी 15 क्विज म्हणजे 15 पेक्षा जास्त क्वेश्चन्स म्हणजे भूगोलचे 15 आणि 5 एन्व्हायरमेंटचे असे 20 क्वेश्चन पकडले तर 20 पैकी 15 प्लस जाणं हे कोणालाही शक्य आहे. कोणतेही बॅकग्राऊंड असेल, काय असेल, तुम्ही 15 प्लस जाऊ शकता आणि इथं जर 15 प्लस क्वेश्चन्स आले तर मग तुम्हाला खूप जास्त बूस्ट मिळेल प्रिलिमच्या स्कोरमध्ये. आपण प्रयत्न करूया की सायन्सला तर तुमचं सायन्स जर बॅकग्राऊंड असेल, सायन्स विषय चांगला जात असेल, बिंदास तुम्ही 15, 16, 17 क्वेश्चन बरोबर आणा तर खूप चांगला पॉईंट असेल. पण हा विषय जो आहे भूगोल आणि पर्यावरण जे 20 क्वेश्चन्स आहेत, इथं आपण थोडा प्रयत्न करूयात आणि इथं मार्क येतात, बरोबर. आपण तो प्रयत्न करूया, मार्क आपल्याला कसे या विषयामध्ये येतील, बरोबर. सो आता सर कोणते टॉपिक आहेत जे राज्यसेवा प्रिलिम्सला विचारले जात आहेत दरवर्षी गेल्या 5 वर्षामध्ये. एक टॉपिक सांगतो बघा, भरपूर लेक्चर्स मध्ये ही गोष्ट मी सांगितली पण थोडं हायलाइट करून सांगतो आता. एक टॉपिक आहे विश्व, पृथ्वी, सूर्यमाला. ओके. मग या टॉपिकच्या अंतर्गत कोणते प्रश्न रिपीटेडली आले ते प्रश्नांचा प्रकारही सांगतो.
बघा, एक प्रश्न आहे जो सारखा विचारला गेलाय. तो प्रश्न म्हणजे विश्वाच्या निर्मितीचे सिद्धांत आणि ते कोणी मांडले? हा जोड्या लावाचा प्रश्न आयोगाने भरपूर वेळा विचारलाय. आणि याच्या व्यतिरिक्त कोणते टॉपिक आहेत? तर पृथ्वीचा आपण विचार केला तर पृथ्वीचे जे काही मुवमेंट्स आहेत, म्हणजे अयन दिन असेल, संपात बिंदू असेल, म्हणजे सोल्स्टिस आणि इक्विनॉक्स असेल. मग 23 ला एक प्रश्न होता, 22 ला एक प्रश्न होता, बरोबर? मग हे जे टॉपिक्स आहेत, हे टॉपिक आपल्याला करायचे. पृथ्वीच्या हालचाली हा जो टॉपिक आहे, मग पृथ्वी बरोबर चंद्रही येऊन जातो. आता इथे सेपरेट चंद्र लिहित नाही, बरोबर? 22 ला प्रश्न आला होता सूर्यमालेमध्ये बुध ग्रहावरती. 23 ला प्रश्न आला पृथ्वीच्या हालचालींवरती विंटर सोल्स्टिस म्हणजेच हिवाळा अयन दिनवरती. 21 ला प्रश्न तो जोड्या लावाचा प्रश्न होता, बरोबर? एका साईडला सिद्धांत, एका साईडला ते शास्त्रज्ञ, बरोबर? तर हे प्रश्न येत आहेत. तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले असतील, तुम्हाला अंदाज असेल मी कोणत्या प्रश्नांबद्दल बोलतोय, बरोबर? हा टॉपिक खूप चांगला करा. 2 प्रश्न येत आहेत. मागच्या वर्षी चंद्राचा एक प्रश्न आला होता चंद्रकलावरती आणि एक आला होता समर सोल्स्टिस इन द साऊदर्न हेमिस्फिअर 22 डिसेंबर, बरोबर? तर हे 2 प्रश्न आले होते 23 ला. त्याच्या अगोदरही प्रश्न 2-2 आलेले आहेत. तर हा टॉपिक 15 पैकी जर 2 क्वेश्चन दाखवत असेल रिपीटेडली, तर हा एकदम बेसिक लेवललाही आपण याला करू शकतो. खूप सोपं आहे. आणि याच्या सगळ्या नोट्स आपल्या टेलिग्रामला खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह अवेलेबल या टॉपिकचे स्पेशली. ओके, तुम्ही टेलिग्रामला जॉईन करू शकता. जिओग्राफी बाय अनिकेत सर तुम्हाला मिळून जाईल, बरोबर? तर दुसरा टॉपिक तुम्हाला पाहायला मिळतो तो विश्व आणि पृथ्वी हा टॉपिक झाला. यानंतर एक टॉपिक आहे बघा, जो आयोग विचारते रिपीटेडली आपल्याला. तो टॉपिक आहे मान्सून. ओके, आता हा असा टॉपिक आहे जो तुम्हाला खूप अँगलने विचारतात. आता मान्सूनच्या ऐवजी मी एक मोठा टॉपिक लिहितो याला, म्हणजे ना आपल्याला बाकी टॉपिक पण ऍड करता येतील. हवामानशास्त्र. ओके, हवामानशास्त्र अंतर्गत आपल्याला प्रश्न कुठं कुठे येतात बघा मेजरली. एक तर प्रश्न मान्सून वरती आहे, तुम्हाला माहिती आहे भरपूर प्रश्न आयोगाने मान्सून वरती विचारल्यात. भारतीय मान्सून, बरोबर? यासोबत आयोग प्रश्न विचारतोय हवामान वर्गीकरणावरती. तुम्ही बघा प्रश्नांचे प्रकार पाहिले असतील. काही ठिकाणी विचारतात कोपेनच्या वर्गीकरणानुसार एडब्ल्यू म्हणजे काय, एएम म्हणजे काय, किंवा मग सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या अल्फाबेटने दर्शवतात. तो एक प्रकार आहे प्रश्नांचा, तो येतो प्रश्न, बरोबर? आणि दुसरा एक प्रकार आहे जे जागतिक हवामानाच्या प्रकारांवरती विचारतात. जसं की मागच्या वर्षी त्यांनी एक प्रश्न विचारला 23 ला, जो प्रश्न होता भूमध्य सागरी हवामानाचं वैशिष्ट्य, तिथं हिवाळ्यात पाऊस का पडतो, बरोबर? आता हा टॉपिक कुठून कव्हर होतो आपला? तो टॉपिक आहे जागतिक हवामानाचे प्रकार किंवा हवामान वर्गीकरण. मग हा टॉपिक विचारला जातोय, भले कोणते म्हणजे कोपेन विचारतात, त्रिवार्ता विचारतात किंवा इन जनरल विचारतात, जसं की भूमध्य सागरी विचारलंय, किंवा मग क्लायमेटॉलॉजी किंवा ओव्हरऑल या क्लायमेटॉलॉजी मधल्या कोणतेही कन्सेप्ट विचारतात. काही वेळेस ते लॅब्स रेट विचारतात, काही वेळेस वातावरणाचे थर विचारतात, वाऱ्यांचे प्रकार. बघा हा एक टॉपिक आहे महत्वाचा यामध्ये, वारे. हा टॉपिक एवढा परफेक्ट करा की तुम्हाला दरवर्षी एक तरी प्रश्न याच्यावरती दिसतोच. मग वाऱ्यांमध्ये एक प्रश्न येतो प्लॅनेटरी विंड्स, ग्रहीय वाऱ्यांवरती. 3 ग्रहीय वारे आहेत, व्यापारी वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे. व्यापारी वाऱ्यांवरती भरपूर प्रश्न विचारलेत त्यांनी. डोल्ड्रम म्हणजे काय, त्यानंतर अश्व अक्षांश हॉर्स लॅटिट्यूड म्हणजे काय, हे सगळं विचारलंय. मग हे कव्हर करायचंय आपल्याला, हे रिवाइज करायचंय. आणि यासोबत दुसरा वाऱ्यांचा प्रकार आहे, तो मान्सून तर आहेच आपला हंगामी वारे. पण जो तिसरा प्रकार आहे त्यामध्ये लोकल विंड्स म्हणजे स्थानिक वारे. भरपूर प्रश्न राज्यसेवा प्रिलिम्सला, फक्त 23 ची प्रिलिम्स एक एक्सेप्शन आहे, तिथं लोकल विंड वरती प्रश्न नव्हता, पण त्याच्या अगोदर रिपीटेडली प्रश्न आहे. याचा अर्थ नाही की 23 ला नव्हता तर 24 लाही नसेल, मग मागचे 3 वर्ष होता तर 24 ला असू शकतो, बरोबर? लोकल विंड हा टॉपिक खूप चांगला करा. त्यात इथं पुढे लिहितो बघा, एक म्हणजे ग्रहीय वारे, दुसरा प्रकार म्हणजे स्थानिक वारे. हे टॉपिक तुमचे पाठ पाहिजे बरं का. स्थानिक वारे लोकल विंडचे पहिले 4 प्रकार करा. पर्वतीय वारे, दरीय वारे, सागरी वारे आणि मतलई वारे. ते अर्थ काय आहे ते समजून घ्या. आणि मग जगभरामध्ये त्याला कोणकोणती नावं आहेत. मग काय अमेरिकेत काय नावं आहेत, चिनूक असेल, सांताना असेल, बरोबर? ब्लिझार्ड असेल, ब्लॅक रोलर असेल. दक्षिण अमेरिकेमधलं पंपेरो असेल, झोंडा असेल. आफ्रिकेमधलं असतील नावं, बरोबर? ही नावं करून घ्या. युरोपमध्ये म्हणजे आल्प्स पर्वतासाठी फॉन, चिनूक म्हणलं तर रॉकी पर्वत. ही नावं आपली पाठ पाहिजे. आणि पुढे जाऊन मी काल काल परवाच्या लेक्चरमध्ये एक गोष्ट सांगितली की आतापर्यंत आयोगाने लोकल विंड वरती प्रश्न फक्त एवढाच विचारलाय की लोकल विंड आणि त्याचं लोकेशन म्हणजे स्थान. चिनूक वारं जोडी आली आहे रॉकी पर्वत किंवा अमेरिका, बरोबर? सिरोक्को आलं असेल तर उत्तर आफ्रिका. पण ना असं वाटतंय मला यावेळेस किंवा इथून पुढे एक चेंज करतील की लोकल विंड पण 2 प्रकारचे असतात, स्थानिक वारे पण 2 प्रकारचे आहेत. काही वॉर्म आहेत, काही कोल्ड आहेत. काही उष्ण वारे आहेत, काही थंड वारे आहेत. कदाचित ते असं विचारतील की खालीलपैकी कोणते वारे उष्ण वाऱ्यांमध्ये मोडतात आणि कोणते वारे थंड आहेत.
असा जर प्रश्न आला त्याच्या कॅरेक्टरिस्टिक वरती तर आपण त्यासाठी तयार पाहिजे. आपण फक्त लोकेशन करून जायचं नाही, आपण इतर सर्व गोष्टी पण करायच्या आहेत. बरोबर. सो हा एक टॉपिक आहे विश्व, पृथ्वी, सूर्यमाला. यानंतर हवामानशास्त्रामध्ये अनेक मुद्दे येतात. मोठा टॉपिक आहे पण कव्हर करा, मार्क देतो. यानंतर एक टॉपिक आहे मृदा. ओके. मृदा म्हणलं की आपण फक्त महाराष्ट्र किंवा भारताचा विचार नाही करायचा, ओव्हरऑल ऍज अ सॉइल ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट तुमची क्लिअर पाहिजे. कोणत्या मृदेमध्ये कोणते घटक असतात, कोणत्या मृदेमध्ये कशाची कमतरता असते, हे सगळं आपल्याला क्लिअर पाहिजे. भारताच्या कोणत्या प्रदेशामध्ये कोणती मृदा आढळते, बरोबर. महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशामध्ये कोणती मृदा आढळते. मृदा हा टॉपिक असा आहे की गेल्या 5 वर्षामध्ये रिपीटेडली दरवर्षी आला. सॉइल. ओके. लक्ष जात नाही आपलं, पण सॉइल टॉपिक खूप जास्त, म्हणजे 15 पैकी 1 प्रश्न सॉइल वरती काही ना काही तर लिंक आहे. मागच्या वर्षी डायरेक्ट प्रश्न विचारला की अल्युमिनियम आणि लोह हे 2 घटक जास्त असणं हे कोणत्या मृदेचं वैशिष्ट्य आहे. तर ते आपण कोकणातली जांभी मृदा पाहिली होती, बरोबर. बॉक्साईट साठी आपण पाहिलं होतं, त्यावेळेसच म्हणलं होतं की बॉक्साईट म्हणजे अल्युमिनियम आणि ते लोह, हे सगळं आपण लिंक करू शकता, बरोबर. सो असे एकदम सिंपल सॉइल टॉपिक वरती प्रश्न येतात, तुम्ही व्यवस्थित करा. मग सॉइल वरती असं नाही की फक्त प्रकार विचारतील किंवा त्याचे फीचर विचारतील. तुम्हाला सॉइल इरोजनचाही प्रश्न येतो, मृदेची धूप, कारणे सांगा, उपाय सांगा, बरोबर. मग त्याच्या उपायांमध्ये आपल्याला अनेक गोष्टी आहेत, तेही वाचून घ्या एकदा. जे इरोजनची टाईप आहेत, गली इरोजन असेल, शीट इरोजन असेल, रील इरोजन असेल, ते एकदा पाहून घ्या. उपायांमध्ये जे बंडिंगचे प्रकार आहेत, कंटूर बंडिंग आहे किंवा इतर जे प्रकार आहेत, त्यानंतर जे आपण उतारावरची शेती पाहतो त्याची काही नावं आहेत, कंटूर फार्मिंग वगैरे. ही नावं एकदा लिस्ट पाहून घ्या. काही प्रत्येक पॉईंट डिटेलमध्ये नाही करायचा, पण एकदा लिस्ट पाहून घ्याल, बरोबर. सो हे 3 टॉपिक. याच्या व्यतिरिक्त अजून कोणकोणते टॉपिक तुम्हाला विचारले जातात. एक टॉपिक आहे बघा, उद्योग. स्पेशली राज्यसेवेबद्दल बोलतोय आपण. इंडस्ट्री हा पण तुम्हाला तिन्ही लेवलला विचार करायचा आहे, बरं का. असं नाही की फक्त महाराष्ट्रातले उद्योग करून जायचे. तुम्हाला याच्यावरती मागच्या वर्षी थेरी विचारली होती हाल्फ्रेड वेबरची, उद्योगांवरती, बरोबर. उद्योग निश्चिती, स्थान निश्चिती करताना कोणते घटक कारणीभूत, काहीतरी प्रश्न होता, बरोबर. त्याच्या अगोदरही प्रश्न आलेले आहेत उद्योगांवरती. मग काही वेळेस भारतामध्ये प्रश्न येतो, कोणते लोकेशन कशासाठी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राचाही सेम क्वेश्चन राहतो किंवा जागतिक लेवलला मग एखादी थेरी वगैरे विचारतात किंवा एखादा असा युनिक क्वेश्चन राहतो. तर हा एक टॉपिक चांगला करा राज्यसेवा प्रिलिमच्या दृष्टीने. बघा, एवढे जे टॉपिक्स आहेत, जे फिक्स येत आहेत, ते मी तुम्हाला गेल्या 5 वर्षात सांगतोय. हा काही अंदाज नाहीये, हे फक्त अनालिसिस आहे गेल्या 4-5 वर्षाचं, जे प्रश्न रिपीटेडली विचारले जात आहेत. यानंतर एक टॉपिक आहे भूरूपे. ओके. लँडफॉर्म्स हा एक टॉपिक तुम्हाला सारखा येतोय, म्हणजे स्पेशली मेन्सला जास्त येतो, पण प्रिलिमला पण गेल्या काही वर्षांमध्ये प्रश्न आलेले आहेत की नद्यांमुळे कोणती भूरूपे तयार होतात, नदीच्या खनन कार्यामुळे, नदीच्या संचयन कार्यामुळे किंवा मग सागरी लाटा, हे प्रश्न येऊन गेलेत. तो मोस्ट एक्सपेक्टेड टॉपिक या. ओके. भूरूपे म्हणजे लँडफॉर्म्स, मग त्यामध्ये सगळं करून ठेवा. नदी असेल, हिमनदी असेल, वारा असेल, भूजल असेल, बरोबर. समुद्री लाटा असतील, हे 5 एजंट परफेक्ट करून ठेवा. कोणाच्या अंतर्गत कोणती भूरूपे येतात, मग ते खनन कार्याची आहेत का, संचयन कार्याची आहेत, हे पाहणं पण गरजेचं आहे. यानंतर एक प्रश्न तुम्हाला येतोय, तो आहे सागरशास्त्रावरती. एक प्रश्न येतोय फिक्स. प्रश्न कसा येतो बघा, काही वेळेस ते तुम्हाला काय विचारतायत ओशनोग्राफीवरती. ओशनोग्राफीवरती काही वेळेस तुम्हाला लँडफॉर्म विचारतायत, की समुद्र तळामध्ये जी नावं आहेत ना, म्हणजे अगदी समुद्राच्या किनाऱ्यापासून तुम्ही जायला लागला तर पहिल्यांदा भूखंड मंच आहे, कॉन्टिनेंटल शेल्फ. नंतर भूखंड उतार आहे, कॉन्टिनेंटल स्लोप. मग ॲबिझल प्लेन आहे, म्हणजे अगाध मैदान किंवा सागरी मैदान. तिथंच आपण ट्रेंच पाहतो. ट्रेंच म्हणजेच काय, सागरी गर्ता. आणि या सागरी गर्तावरती 23ला प्रश्न विचारला होता की पश्चिम पॅसिफिक महासागरामध्ये सागरी गर्ता का जास्त आढळतात, बरोबर. त्याच्या अगोदर एक प्रश्न असा विचारला होता की सागरी गर्ता जी आहेत ना, त्या कुठल्या प्रशांत महासागरामध्ये नाहीयेत. पॅसिफिक ओशन मधल्या सागरी गर्ता म्हणजे ट्रेंचेसची नावं. आणि ज्या आउटसाईड आहेत, जावा असेल, साऊथ सँडविच असेल, पोर्तो रिको असेल, ह्या ट्रेंचेस अटलांटिक मध्ये आहेत. जावा इकडे इंडियन ओशन मध्ये आहे, पण साऊथ सँडविच आणि पोर्तो रिको या अटलांटिक मध्ये आहेत. मग लोकेशन नुसार पाहिजे आपल्याला, त्यात काही फॅक्च्युअल डेटा असेल, मग मरियाना गर्ता कुठं आहे, पूर्व पॅसिफिक मध्ये आहे का पश्चिम पॅसिफिक मध्ये आहे, बरोबर. असेही प्रश्न येतात. जोड्या लावला प्रश्न येऊ शकतो किंवा मग डायरेक्ट तुम्हाला स्टेटमेंट वाईज क्वेश्चन येऊ शकतो, बरोबर. सागरशास्त्र थोडं व्यवस्थित एकदम बेसिक लेवलला करून ठेवा. मग याच्यामध्ये काही वेळेस प्रश्न असाही जाऊ शकतो की सागराची क्षारता. ओके. हे पण टॉपिक थोडे किचकट राहतात विद्यार्थ्यांना, पण सोपे. तुम्ही थोडं रिव्हिजन करून पहा. सागरी पाण्याची क्षारता असेल, घनता असेल, तापमान असेल, याच्यावरती काही वेळेस त्यांनी क्रम विचारलेत. क्षारतेवरती त्या महासागरांचे क्रम. आणि एक पॉइंट आहे महत्वाचा, तो म्हणजे सागरी प्रवाह, म्हणजेच ओशन करंट्स. याच्यामध्ये पण 2 अँगलने करायचे ओशन करंट्स आपल्याला, सागरी प्रवाह.
पहिला अँगल लोकेशन, पॅसिफिक महासागरामधले सागरी प्रवाह कोणते आहेत, अटलांटिक मधले कोणते आहेत, इंडियन ओशन मधले कोणते आहेत. दुसरा मुद्दा हा करायचा आहे, याचे दोन प्रकार पडतात, काही वॉर्म ओशन करंट असतात, काही कोल्ड ओशन करंट असतात. वॉर्म कोणते आहेत, कोल्ड कोणते आहेत. बर, कोल्ड ओशन करंट हे खंडाच्या कुठल्या बाजूला आढळतात, पश्चिमेला आढळतात. त्याचा काय परिणाम होतो पश्चिमेला आढळल्यामुळं, त्या पश्चिम भागामध्ये वाळवंट हे असे प्रश्न येतात राज्यसेवेला, बरोबर. त्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित करा. जे कोल्ड करंट आहेत ते कुठे आहेत नक्की, खंडाच्या पश्चिमेलाच आहेत. बरं का आहेत, त्याचा काय परिणाम होतोय खंडावरती, तर वाळवंट तयार होते पश्चिमेला. अनेक वाळवंट आपण ट्रॉपिकल रिजन मध्ये खंडाच्या पश्चिमेला म्हणजे वेस्टर्न रिजन मध्ये पाहतो. याची कारण काय आहेत, त्यामध्ये एक कारण आहे ते कोल्ड ओशन करंट. मग हे असे सगळे लॉजिकल क्वेश्चन्स आपल्याला सुटले पाहिजेत. हे सगळं झालं फिजिकल जॉग्राफीचं. आणि सर फिजिकल जॉग्राफी व्यतिरिक्त अजून काय येऊ शकतं, भारताचा भूगोल. भारताच्या भूगोलामध्ये फक्त काही टॉपिक सांगतो, जसं की मान्सून कॉमन आहे, उद्योग कॉमन आहे, मृदा कॉमन आहे. ओके. भारताचा स्थान विस्तार मी नाही म्हणलं तरी तुम्ही करणारच आहे, बरोबर. त्यामुळे तो चांगला करून ठेवा टॉपिक. आणि भारताची फिजिओग्राफी म्हणजे प्राकृतिक रचना खूप चांगल्या पद्धतीने करा, ज्यामध्ये भारतातील सगळे पर्वत, फक्त हिमालय नाही करायचा, बाकी सगळे करायचे टेकड्यांपासून. भारतातील पठारे, फक्त दख्खनचं पठार, तिबेटचं पठार एवढं नाही करायचं, बाकी पाहिजे. माळवा कुठं आहे एक्झॅक्ट, त्या अरवलीच्या पश्चिमेला आहे का पूर्वेला आहे, मारवाड कुठं आहे, बुंदेलखंड कोणत्या दोन राज्यांच्या सीमेवरती, बाघेलखंड कोणत्या दोन राज्यांच्या सीमेवरती. कंबाईंड प्रिलिमला एक प्रश्न आला होता, रायलसीमा पठार आठवते 23ला. तर पठारे हा एक टॉपिक इम्पॉर्टंट आहे भारतातील. त्यानंतर जे आपले समुद्र किनारे आहेत त्यांची वैशिष्ट्ये पहा, की पश्चिमेची जी किनारपट्टी आहे ती नक्की काय वैशिष्ट्य दाखवते, पूर्वेची किनारपट्टी काय आहे, पूर्वेला डेल्टा आहेत, पश्चिमेला खाड्या आहेत, बरोबर. हे जे डिफरन्स आहेत, हे ज्या कन्सेप्ट आहेत त्या थोड्या वाचून घ्या, अनेक मुद्दे तुम्हाला क्लिअर होऊन जातील. आणि स्पेशली भारताच्या भूगोलावरती फिजिओग्राफी म्हणजे प्राकृतिक रचना चांगली करा, वाळवंट पूर्ण चांगलं करा. वाळवंटावरती मागच्या वर्षी प्रश्न होता, ते पर्मो कार्बोनिफेरस काळामध्ये वाळवंट समुद्राखाली होतं, ते एक स्टेटमेंट होतं, बरोबर. असे प्रश्न येत आहेत. मग एक तर हिमालयावरती किंवा भारतातील पर्वतांवरती प्रश्न येतो, काही वेळेस पठारांवरती प्रश्न येतो, काही वेळेस मग तुम्हाला टेकड्यांवरती येईल, काही वेळेस माउंटन पासेस विचारतील. हिमालयातील ज्या खिंडी आहेत त्या खिंडी विचारतात, हिम नद्या विचारतात, बरोबर. तर हे टॉपिक चांगलं करा. जे फिजिओग्राफी आहे तिथं कुठेही कमी पडायचं नाही आपल्याला. प्राकृतिक रचना भले महाराष्ट्र असेल, भारत असेल किंवा जग असेल, सगळ्या रिजन मधले पर्वत, पठारे, मैदानी हे पाठ पाहिजे आपल्याला, बरोबर. वाळवंट असतील, नद्या असतील, तलाव असतील, हे पॉईंट चांगले परफेक्ट पाहिजे. बाकीचे टॉपिक तुम्ही ऍडिशनली केले तरी चालतात, पण तुम्हाला महाराष्ट्र, भारत आणि जग ही प्राकृतिक रचना क्लिअर पाहिजे, तर भरपूर तुम्हाला मदत या ठिकाणी होईल. ओके. तर हे सगळे मुद्दे तुम्हाला सांगायचे होते. आय होप तुम्हाला या लेक्चरचा फायदा राज्यसेवा प्रिलिम्सला होईल. जेवढे टॉपिक सांगितले तेवढे परफेक्ट करा, बाकी इतर तर करायचेच आहेत, पण तेवढे परफेक्ट करा, रिवाईज चांगले करा. तर हे एक महत्वाचं लेक्चर होतं. लेक्चर आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, कमेंट करू शकता लेक्चर आवडलं असेल तर एखादी, बरोबर. आणि कोणतं तुम्हाला लेक्चर हवं असेल अजून तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता. आपल्या मित्रांबरोबर लेक्चर नक्की शेअर करा. बॅचेस बद्दल थोडी माहिती सांगतो बघा. 2025च्या आपल्या नवीन पॅटर्न नुसार आपण एक बॅच लॉन्च केली, यशोदय बॅच. तुम्ही आपला कोड यूज करून ऍडमिशन करू शकता. राज्यसेवा 2024 जे आता क्रॅश कोर्स आहे, त्या क्रॅश कोर्स मध्ये जर तुम्हाला डिस्काउंट मिळवायचं असेल तर तुम्ही आपला कोड यूज करा. पुढच्या 30-40 दिवसामध्ये किंवा जे 40 दिवस राहिलेले आहेत तिथून तुम्ही हे महत्वाचे मुद्दे सगळे कव्हर करू शकता. कंबाईनचा क्रॅश कोर्स अवेलेबल आहे, एनरोलमेंट करू शकता. आणि टेलिग्रामला जर नसाल तर टेलिग्रामला जॉईन करा आणि केसर टेक्स्टबुक सर्च करा, तुम्हाला टेलिग्राम चॅनल या ठिकाणी मिळून जाईल. बाकी आपण या लेक्चरमध्ये थांबूया, भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.